पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे तिमथ्याला लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 3 मराठी. पौलाचे तिमथ्याला लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 3. पौलाचे तिमथ्याला लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 3. जवळ येऊन ठेपलेली संकटे. जवळ येऊन ठेपलेली संकटे. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण मनुष्य स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारे, कृतघ्न, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाड, असंयमी, क्रूर, चांगल्यावर प्रेम न करणारी, विश्वासघातकी, हूड, मदांध, परमेश्वरावर प्रेम न करता विषयावर प्रेम करणारी, सुभक्तीचे केवळ स्वरूप दाखवून स्वतःवर तिचा संस्कार नाही अशी ती होतील. त्याचपासूनही दूर रहा. जे लोक घरात हळूच शिरून पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियास वश करतात, त्यापैकी हे आहेत. यान्नेस व यांत्रेस यांनी जसे मोशाला अडविले तसे हेही सत्याला अडवितात. हे भ्रमबुद्धी बनलेले व विश्वासासंबंधाने कसोटीस न उतरलेले असे आहेत. तरी हे अधिक सरसावणार नाहीत. कारण जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले तसे ह्यांचेही सर्वांस उघड होईल. त्यापासून तिमथ्याने आपला बचाव कसा करावा. त्यापासून तिमथ्याने आपला बचाव कसा करावा. तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर ही ओळखून आहेस. आणि अंत्युखियात, इकुन्यात व लुस्त्रात जी संकटे मजूर आली ती सहन करण्यात व माझा जो छळ झाला तो सहन करण्यात मला अनुसरलास. त्या सर्वातून प्रभूने मला सोडविले. जे ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य घालवावयास पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. आणि दुष्ट व भोंदू मनुष्य ही फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील. तू ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे आणि तुला पवित्र शास्त्राची माहिती बालपणापासून आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमधील तुझ्या विश्वासाच्या द्वारे तारणासाठी तुला ज्ञानी करण्यास समर्थ आहे. परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे. त्यापासून परमेश्वर भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामास सज्ज होतो.